मोठी राजकीय बातमी ती म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। भास्कर जाधव यांनी सुद्धा या जागेसाठी दावा केला होता, पण पक्षाने तटकरे यांच्या नावाला पसंती दिल्याचं कळतंय। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपातला प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, मोठा निर्णय नक्कीच मोठा निर्णय आहे, कारण आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा उमेदवार ठरवण्यासंदर्भातली बैठक सुरू झाली। आज जवळपास 5 ते 6 मतदारसंघांची या ठिकाणी चर्चा झाली। त्यामध्ये रायगड लोकसभेसाठी 2 जणांनी आपली उमेदवारीचा दावा केला होता। त्यामध्ये सुनील तटकरे आणि यांनी उमेदवारी या ठिकाणी मागितली होती आणि भास्कर जाधव देखील या स्पर्धेत होते। पक्षानं सुनील तटकरे यांच्या पारड्यात वजन टाकलेलं आहे। जळगावला देखील 2 उमेदवारांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला होता। तो निर्णय देखील लवकरच या ठिकाणी अपेक्षित आहे। परभणीमध्ये 5 जणांनी उमेदवारी या ठिकाणी मागितली, पण आपापसात आपण निर्णय घेऊन 5 जे उमेदवार आहेत ते एकत्र बसून संध्याकाळपर्यंत पक्षाला आपला निर्णय जो आहे तो या ठिकाणी कळवणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभा कोण लढवेल या संदर्भातली बैठक जी आहे ती आता सुरू आहे, पण पहिला उमेदवार राष्ट्रवादीचा जो आहे तो या ठिकाणी जवळपास निश्चित झालेला आपल्याला म्हणता येईल। प्रफुल्ल, म्हणजे जागा वाटपात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे, तर नक्कीच म्हणजे आज आणखीन किती उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीकडून? आज उमेदवार जाहीर होण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या उमेदवारांना निवडणूक लढायला सांगितलंय ते उमेदवार जे आहेत ते आपला निर्णय जो आहे आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी कळवणार आहेत। कारण की जळगावमधले 2 असतील, त्याचबरोबर परभणीमध्ये 5 उमेदवार आहेत। हे संपूर्ण उमेदवारांबरोबर चर्चा झाली आणि त्यांच्यात एकमत करून हे सर्व उमेदवार आज संध्याकाळी पक्षाला आपला निर्णय जो आहे तो या ठिकाणी कळवणार आहेत। बीडचा उमेदवार देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी जाहीर होण्याची देखील निश्चित। प्रफुल्ल, खूप मोठी महत्वाची राजकीय घडामोड ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आघाडी घेतली होती जागा वाटपात, आणि आता अखेर राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातल्या जागा हळूहळू जाहीर करायला सुरुवात केली आहे। रायगडची जागा कोण लढवणार? तर भास्कर जाधव आणि सुनील तटकरे हे दावेदार होते। यापैकी पक्षानं तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। सुनील तटकरे आता रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील। आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या अन्य काही लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे।